नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सर्वजण? तर आज मी परत एक बिग बॉसचा एपिसोड घेऊन ॲक्च्युली एपिसोड नाही आहे, जे आज प्रोमो दाखवले गेले चॅनलवर. ते सर्वांनी बघितलेत आणि त्याची प्रतिक्रिया सुद्धा भरपूर सोशल मीडियावर येते. पण त्याच्याविषयीच मी बोलणार आहे. तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पुढच्या आठवड्यात सूरज नक्की कल्ला करणार. सूरज नक्कीच काही ना काहीतरी असं करणार की जे जनतेच्या, त्याच्या फॅन्सना, तसेच महाराष्ट्रातल्या पूर्ण ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे तो त्यांचा विश्वास खरा करणार. आणि अशाच प्रकारे त्याने प्रोमोमध्ये सुद्धा आपली ताकद दाखवली. आणि या शोमध्ये आपण बघितलं की एकच असा खिलाडी किंवा ताकदवर व्यक्ती होता, तो म्हणजे अरबाज. आणि त्याला नडणारा एकच माणूस, तो म्हणजे आपल्याच मातीतला सूरज. आणि आज ते प्रोमोमध्ये त्याने दाखवूनही दिलं काय त्याने काय तो नडलाय आणि काय त्याने बोललाय, परत कशा प्रकारे त्याने खेळ खेळलाय, अक्षरशः बघण्यासारखा आहे. आणि आता तो एपिसोडमध्ये आपण बघणारच आहोत. आणि दुसरी एक बाजू दाखवण्यात आली, मला नाही माहिती ती किती लोकांनी बघितले. तर योगिता, तिच्याबद्दल सुद्धा निगेटिव्ह कमेंट होत्या. मागच्या शोमध्ये ती रडली सुद्धा होती की विकेंडला की बिग बॉस मला घरी जायचं आहे आणि मला हे सहन नाही होत. पण ती सुद्धा, जी घरातली स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, म्हणजे आपण तिला ओळखतोच, निक्की, एकदम एक्स्ट्रीम विलन, तर तिला ती भिडली आणि तिच्याशी सुद्धा दोन हात करते. तर ज्यांच्याविषयी लोकांच्या मनात निगेटिव्ह कमेंट्स होत्या किंवा निगेटिव्ह बाजू होती, ज्यावेळी ते शोमध्ये आले, पहिला आठवडा त्यांनी कशा पद्धतीने खेळले, ते लोकांना वाटत नव्हते की घरामध्ये टिकतील. पण आत्ता ते एवढे स्ट्रॉंग कंटेस्टंट झालेत की अक्षरशः लोक त्यांना डोक्यावर घेतले लोकांनी. सोशल मीडियावर अशा काही कमेंट येत आहेत, सूरजचं तर काय विचारूच नका, कारण एवढा लोकांचा त्याला सपोर्ट आहे. आणि तोच सपोर्ट त्याने या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला दिसतंय की किती प्रमाणात त्याने खरा करून दाखवलेला आहे. तर आजचा एपिसोड आपण नक्कीच पाहावा, कारण एवढ्या कठीण परिस्थितीतून सूरज एवढ्या उंचीवर गेलाय आणि ज्या पद्धतीने तो खेळला आणि ज्या पद्धतीने आता तो घरात वावरतोय, तर मला तरी वाटते की 100% तोच ट्रॉफी घेऊन जाणार. आणि भरपूर लोकांच्या मनात देखील तेच आहे. सो आज मला त्या प्रोमोबद्दलच बोलायचं होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला, परफॉर्मन्स दोघांचेही कसे वाटले, त्या दोघांबद्दलची आपली मते काय आहेत, हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.